बापरे अरे हे मार हा कचरा टाकायला कचरा टाका. चला तर मित्रांनो, हा आहे आपला महाबळेश्वरचा पार्ट 2 आणि पार्ट 1 जर बघितला नसेल तर पूर्ण बघून घ्या. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, खूप जास्त मजा येणार आहे. मी पण जाणार आहे. जा रहे हैं दुश्मन की चोट पे लगने. पण मी काय म्हणते, काल आपल्याला पूर्ण दिवस लागलो इथे. तर मित्रांनो, आता आपण आलोय इको पॉइंटला आणि खूप सुंदर असा आणि मॉर्निंगचा व्ह्यू आहे. जबरदस्त एकदम क्लायमेट झालंय. थंडी थंडी गार अशी हवा आहे आणि थंडी थंडी गार ही बघा उकड्याचा मोदक आहे. फुल मेकअप थापून आलाय. नाही रेडिश आहे तो, रेड रेडिश. नवीन काही लाल मूड आहे ना तो, असा असतो तो. लाल मूड. मला त्या आधी घसा बसला. अंडे कैरी दिवे बॉईल होतो ना, 2 अंडे होती बॉईल. एवढं काहीच आहे काय रे म्हणतो इकडे. 1.5 अंडे. हो 2 अंडे होती. दीड खाल्ले ते. तुला माहितीये का पैसे दे ना. नाही पेरू काढा, आपण दुसरं घेऊन घेऊ ना. घरगुती जेवण. जास्त बिया नाही, मस्त आहे. सर्व हे देते. गोड आहे. एक नंबर. गर्दी पण किती कमी बघ ना. कॉलेज नाही काय गोलमाल बाय कॉलेज बाईक पण भारी बनवली. सेल्फी पॉइंट. बॅक साईडचा व्ह्यू दाखवतोय जबरदस्त, काय खतरनाक. कैसा लग रहा है मैडम जी? जबरदस्त आहे ना, एक नंबर. आणि धुक्यामध्ये ते एकदम असं एकदम भारी दिसतं. कशातला तरी आपलं पिक्चर मध्ये आपण बघत नाही का, असं सीन दाखवतात सेम ते येस येस येस. मूवी मध्ये. बापरे ते किती भारी दिसतंय. नदी वगैरे बघ ना. बाय गॉड. बाय गॉड. माय गॉड. ओ माय गॉड. हा समोर दिसतोय तो तुम्हाला बलकवाडी डॅम. बलकवाडी. हा असं कसं नाव आहे? बलकवाडी. झूम कर नाव असतं ते मंदिर दाखव. ते पण मंदिर किती सुंदर दिसतंय ना ते. एवढ्या ह्याच्यात काहीच नाही तिथं, थोडंफारच घर आहे. वा जबरदस्त. टॅटू काढून राहिला आहे, तर आपण बघू शकतो कसं काढतोय तर टॅटू. परमनंट टॅटू तर आपण कधी काढत नाही, टेम्पररी टॅटू. हौस याची टॅटू काढायची. परमनंट टैटू तो निकाल नहीं सकते. अच्छा. टेम्पररी टैटू. अच्छा. आणि असा टॅटू काढलेला आहे. एक नंबर दिसतो आहे. तुला आता आमचा गणपती बाप्पा काढतोय. गणपती बाप्पा ये एकच नंबर. ये गणपती बाप्पा मोरया. इथं असं ते रेडचं हार्ट पण काढायला पाहिजे. या ठिकाणी 3 पॉइंट आहेत. अशा प्रकारे टॅटू काढलेला आहे माझ्या बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. आणि माझा हा टॅटू मला वाटतं काळ्या हातावर दिसणार नाही. मी काढणार पण असा परमनंट टॅटू पोलीस झाल्यावर. वानर पाल्यांपासून सावधान. हो मित्रांनो, इथे येण्यासाठी तुम्हाला जवळपास 15 ते 20 मिनिट लागले होते आम्हाला.
हा जो मित्रांनो तुम्हाला दिसतो एक पॉइंट, तो सेम गणपती बाप्पासारखा वाटतो बघा. ही गणपतीची सोंड आहे अशी. येस. आणि ही सह्याद्री आपली नेहमीची. अजून काय पाहिजे हिचं काय? तर गाईज आता आपण बघितलं आहे इको पॉइंट आणि आता चाललोय आपण पुढचा पॉइंट बघायला. तर आम्ही काढलेला आहे टॅटू. तुम्ही कमेंट करून सांगा कसा आलाय. हो चला चला चला. मला पण बनवता येतो ब्लॉग. चला तर आपण चालले आता मॅप्रो गार्डनला. टुरिस्ट पॉइंट आहे तो. मॅप्रो गार्डनला आपण क्लीन करतोय. हे काय इथे पण आहे दाट. दादाने आमच्यासाठी फ्रेश स्ट्रॉबेरी आणले एकदम मस्त. वा एकच नाही. आता फ्रेश मध्ये का एकदम चालू आहे ना आपण खाऊन घेऊ. काय करायचं करून बसून एकच सांगितले तात्पुरती. तुला पण का यावंच नाही ना. मला भेटून जातं. तुम्ही नाही सांगितलं तरी मला चिरून चिरून भेटतं. मला 5 किलो वजन वाढून टाकलेलं मला कोण मिसल पाव घ्या मॅडम. पण इथे नेटवर्क नाहीये. लागले तुम्हाला रस्त्यावर या बाईसाहेब मस्त मिसळ पाव. एकच नंबर मिसळ आहे. हॉटेल ज्ञानेश्वरी मॅप्रो गार्डनचं एकदम समोर आहे आणि खरंच खूप भारी टेस्ट आहे. आपल्याला आवडली बाई. हे तुम्हाला आवडले ना मिसळ? बघा ज्ञानेश्वरी हॉटेल नक्की भेट द्या आणि माझं नाव सांगा, डिस्काउंट घ्या. आमचं नाव सांगा आधी आम्हाला बघून भेटू दे डिस्काउंट. आमचं कुपन कोड हा येईल. तुला चहा प्यायचे नाही असं ऐकलं मी. पाला चायलावर आहे प्युअर. चलो कुल्लट चाय पण आपण जाऊ मॅप्रो मध्ये. समोर मॅप्रो. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी लालम लाल स्ट्रॉबेरी. कसे दादा किलो? 500 रुपये. पण हे नेहमी येतात त्याच्यामुळे त्यांना. अच्छा अच्छा. इथे क्लायंट वेगळे आहे. तुमच्या गरमी असते कोण रेड होती समजा. हां जर हा आहे मॅप्रो गार्डनचा एंट्रन्स. आले तर थोडी नजर तर मारून घेऊ. हां उद्या उठून तुम्हाला पोरांना घेऊन यायला बरं. मॅप्रोमध्ये इन करताच मोठी सीट स्ट्रॉबेरी. हे नॅनो चट्टा ती. इकडे 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 खेळायचं बघ ना विचारून बघ ना. दादा परत परत आम्हाला सांगा ना काय आहे विषय. रेडलाईनच्या पुढे हात नाही आला पाहिजे. एक स्टेप पाठीमागून जायचं. स्पीडला बॉल लागला नाही पाहिजे. बोर्डला कुठेही लागून बॉल डायरेक्ट गेला बास्केट मध्ये तुम्ही. अच्छा बास्केट मध्ये जायला पाहिजे या खालच्या. हां याच्यातच पडला हां पाहिजे. हां बॉक्स. तिथे लागायला नको ना. तिथे लागून तिथे लागूनच खालती पडला पाहिजे कुठे पण. किती बॉल फेकायला भेटतात? एक बॉल 150 ला. मग 150 रुपये तुम्हाला एवढं भेटतंय ना. चान्स हलका एकदम. बॉल गेलाच नाही पाहिजे. वरतून टाक असं वरतून. आला पाहिजे. ते पण जातात. अरे ना तू असं तुझी ऍक्शन बघूनच मी समजतो तू असं मारते. असं मारू का? असं जोरातच येते. फेकू नको. याला लागून याच्यातच बाहेरच्या आणलं का लक्षात थांब जरा. अरे पण तुला भेटेल ना ते असं वरतून टाक डायरेक्ट. असं मारू नको जोरात. अलगद अलगद टाक एकदा हळूच. दोन बॉल आहेत. तुम्ही नाही घेणार दुसरं कोणी घेऊ शकतो. एक तर भेटला ऑलरेडी.
भेटेल ना तूच काढ ना आम्हाला पण भेटेल ना. व्हिडिओ चालू आहे का? चालू आहे. अरे यार थोडक्यात वाटलं असं मस्त आलं असं. पण छान वाटतं. ड्रे मस्त वाटतं. मला नव्हतं ब्लॅक वाला तो एकच आहे ना मला. हा ब्लॅक मस्त वाटत. पिंक पट्टी हा तो ब्लॅक वालाच जा म्हणजे हाच तो. मागे हा कॅच कर. हक कर डायरेक्ट. चलो बालाने तसं कितीला आहे? ऑनलाईन ॲमेझॉन 4,000. काय बोलता? क्वालिटी फरक आहे ना त्याच्यात. नाही मस्त. ठीक आहे ना मग. चलो आपण जिंकलो एक छोटासा कार्टून. चलो चल चल चल. 500 घालवले 500. 500 तर पण बाई 4-5 हजाराचा आहे तो तसा. हो ही पोरगी ही जिंकलेली डॉल. कसं वाटतंय मॅडम तुम्हाला? हा ठीक आहे चलो चलो चलते. मँगो आहे ना. ट्राय करा ना काय करायचं खायचं. हा तेच बघायचं म्हणून. हा अरे दादू सॉरी. आता काय विषय काय आहे? नाही का ते जरा ते फुटबॉलर वाल्यांना कार्टून भारी आहे. चल चल चल. 50 किलो वेटचा खालती पाहिजे. तू 50 किलो वेट नाही तुला ते त्यासाठी वजन कमी करावं लागेल मला. हे तर करू शकतो ना. हा पण खरंच खूप पैसा वसूल आहे आणि खूप फिरण्यासारखं आहे. मस्त मस्त जागा आहेत. खूप सारे वस्तू खायला आहे. खूप सारे गेम्स या ठिकाणी. आपण पण एक टेडी बेअर जिंकलोय. तर आपली गँग काय करते बघू. हे इथं पण काय विषय तोच का? काय फिरायला आलो का हे बघा. काय काय विषय काय? बस फक्त तिथे टाकायचं आहे. पण तो बॉल आहे ना बुरी बस येतोय. हे बाई इथं काय विषय आहे? घरी घेऊन यांना म्हणावं माघारी आम्ही जातो गाडी घेऊन पुढे. या मागण्या गाडीसाठी आणि हे पांडा घेऊन जा दुसरा लांडा. लय मेहनत आहे. हे शाळा सुटली मध्ये सुट्टी झाली. काय करायला आले कुठं पैसे घालतो मला. चड्डी सुटली. हे मी काय होतो सागर ते फुकटचे काय सिरप प्यायला भेटतात त्याचं ट्राय करू चला. हा चलो. फ्रीचे काय ट्राय करायचं असेल तर करू. काय बाला स्ट्रॉबेरी बघ. स्ट्रॉबेरीचं फ्रूट. हे स्ट्रॉबेरी लाईव्ह स्ट्रॉबेरीचं झाड. स्ट्रॉबेरीची शेती इकडे भेंडू वगैरे. वाव तर ना खरंच खूप भारी आहे. हा मग तेच लांबूनच ते कार्टून बघून समजलं मला. जायचं आहे का? सस्तेवाले चलो निघलो. चलो आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला. आपल्याला प्रतापगड पण करायचा आहे. मज्जा आली. चलो चलते. अभी किधर जाने का अपने को? वैसा
ठीक आहे. हो आपण आपल्या हे कसं असतं? हे सगळे रेट आहेत आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी. कुछ तूफानी करते हैं. यस. सो एक्साइटमेंट कैसा लग रहा है मैडम जी? बहुत अच्छा. तो ये फन रेसिंग का हाँ कूपन देना त्यांना. हाँ 4 आहेत. चलो बस एवढं काय नाही. तू चालवते का? इकडे बघ ना. आमच्या मित्रांचा ऍक्सिडेंट झालाय. काय भाई खतरनाक एक्सपिरियन्स आहे. जबरदस्त. कसा वाटला ना? एकदम नंबर मजा आली ना. व्हिडिओ बनवण्यासाठी 1 करोड. कसा वाटला भाई? एकदम एकदम खतरनाक. हा. व्हिडिओ बनतो. चलो. आम्ही तर खूप पडतो. मी तरी तुझ्यामुळे नाही पडवत होतं का. एक इन्सिडेंट असं झाला आपल्या गाडीचा. मस्तपैकी 4 तिकीट आणि 1 बिल भेटलं. बिला वाटलं 1 तिकीट एक्स्ट्रा घेतला. याने मला देऊन टाकलं खिशात काय मला गपचूप. म्हणजे नंतर परत एक हा आम्हाला हवंच ते आम्ही अजून एकदा तिकीट काढलं असं करायला. पण ते अंधश्रद्धा होती सगळं. ते एक बिल निघालं. बिल होतं बिल. हा कचरा टाकायला टाकायला कचरा टाका. काय कामाचे नाही ते असे. पण पैसा खूप एन्जॉय केला. खूप मजा आली आपल्याला. बालक मॅप्रो कंपनी ना. ओके प्रमोशनला टाकतो डायरेक्ट आता. जाएंगे महाबळेश्वर मंदिरात जाऊ आपण आणि तिथून आपण डायरेक्ट आपण प्रतापगड. काल झालं नाही आपलं प्रतापगड. आज 100% करणार आपण. चला आता मंदिरात जाऊ आपण. महाबळेश्वर मंदिर. फोटोग्राफी निश्चित. चला ठीक आहे. जेवढं काढता येईल तेवढं काढू आपण. हे महाबळेश्वरमधले प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिर आहे. हे भगवान शिवाला समर्पित प्राचीन मंदिर आहे. मंदिरात मुख्य देवता भगवान शिव आहेत. येथे असलेले स्वयंभू शिवलिंग अतिशय प्रसिद्ध मानले जाते. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची असून दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या परिसरात कृष्णा नदीच्या उगमाशी संबंधित धार्मिक महत्त्व आहे. महाबळेश्वरला येणारे अनेक भाविक मंदिराला आवर्जून भेट देतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे विशेष गर्दी असते. स्वयंभू म्हणजे स्वयंप्रकट प्रकट झालेलं. हा खरंच खूप मस्त मंदिर आहे. आम्हाला खूप आवडलं. आणि ते प्राचीन मंदिर आहे. गर्दी पण आरामात आणि हात लावून शनिवार रविवार येऊन नका. बाकी टायमाला मस्त असतं. भारी मस्त आहे.
जा तू. एवढंच आहे ना फक्त मंदिर, मी बाहेर चलो चलो. पुढचं मेन मंदिर आहे मोठं. महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर जवळजवळ एकाच भागात असल्यामुळे दोन्ही मंदिरं एकाच वेळी पाहता येतात. पंचगंगा मंदिर महाबळेश्वर येथील खूप प्रसिद्ध आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरात 5 पवित्र नद्यांचा संगम मानला जातो. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. मंदिरातील दगडी गोमुखातून पाण्याच्या धारा बाहेर पडतात आणि या 5 नद्यांशी त्यांचा संबंध मानला जातो. हिंदू धर्मात या ठिकाणाला अत्यंत प्रिय मानले जाते. एक प्राचीन दगडी मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात शांत आध्यात्मिक वातावरण जाणवते. विशेषतः कृष्णा नदीचा उगम याच परिसराशी जोडला जातो. भाविक मंदिरात दर्शन घेऊन नदीच्या उगमाचे दर्शन करतात. खूप मस्त होतं मंदिर. तिघं पण मंदिर एकदम मस्त होते आणि एकदम शांततेत दर्शन झालं. एकदम मस्त, घाय गडबड नाही, काय नाही, कोणाची दगदग नाही. आरामात आपण दर्शनाने आरामात शोध घेतला. मस्त होतं. दगडांचं काम वगैरे खूप भारी. ते नंदी पण किती मस्त. आजकाल ते बनवूच शकत नाही नाही ना, आता लोक. काय आजकाल विषय नवीन मंदिर जे म्हणतात ना तसे बनवू शकत जुनं नाही. ते सोनं ना एकदम मस्त. नक्की भेट द्या, खूप भारी. महाबळेश्वर मध्ये आले की इथे नक्की या तुम्ही, या मंदिरात भेट द्या. खूप मस्त मंदिर आहे आणि एकदम. ते स्वयंभू झालेलं ते पण खूप हो, भारी. हो, हो. ते तर मला खूप जाम आवडतं. मस्त मंदिर आहे. त्याच्याने ते हे बघ ना, इथून पण बघ ना किती मस्त वाटतं येतो. घ्या ना मग. किती घेतले? 2 आता आईस्क्रीमचा लाभ घेऊ आपण मस्त पैकी. घ्या ना तू. मी तुला चांगला का? आता आईस्क्रीम खातो बाई आम्ही. सर्दी पण झाली, त्याला पण शेपडे झाले सगळे, तरी पण आम्ही सर्दी. माझा तर संपून गेलाय, थोडाच राहिला डायरेक्ट. हो, तरी पण तरी आम्ही ऐकणार नाही. आईस्क्रीम नाही खाई तो क्या खाया. आणि यानंतरच्या भागात आपण जाणार आहोत प्रतापगडावर. तो व्हिडिओ नक्की पूर्ण एंड पर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.